UBTमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेमध्ये, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटामध्ये फक्त मतभेद नाहीत, तर आता एक वेगळ्या प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे की तिथे आता गटबाजी वाढलेली आहे. कोण कोणाच्या बाजूनी आहे हे कळायलाच मार्ग नाही आहे. पक्ष नक्की कोण चालवतंय अशी चर्चा आता मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय हा आपला परवा जो व्हिडिओ केला होता त्याच्याच संदर्भातला आहे, त्याचा पुढचा अध्याय म्हणायला हरकत नाही. उभाठा सेनेमध्ये नक्की कोण कोणाच्या बाजूने उभा आहे? आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावरती ज्यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं त्यांची आता पुढची खेळी काय असणार आहे? मतभेदाची संख्या किंवा मतभेदाची दरी इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे की कुठल्याही क्षणी उभाठा सेनेमध्ये काही वेगळे निर्णय घेतले जाऊ शकतात का, अशी परिस्थिती, अशी वेळ आता निर्माण झालेली आहे. अशी वेळ आता येऊन ठेपलेली आहे. पक्षात जे काही घडतंय ते फक्त बाहेर दिसतं तितकंच नाही आहे. एवढं साधं आणि सोपं गणित आता उभाठा सेनेचं राहिलेलं नाही आहे. उभाठा सेनेमध्ये आता ज्या घडामोडी सुरू झालेल्या आहेत त्या घडामोडींच्या मागे मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे त्याप्रमाणे 2 खासदार आहेत आणि अर्थातच त्याचं नेतृत्व एक अत्यंत आक्रमक खासदार म्हणून ओळखले जातात. उभाठा गटाचे ते करतायत असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच या हालचाली आता इतक्या मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेल्या आहेत की एक वेगळ्या प्रकारचं लॉबिंग सुरू झालेलं आहे. आणि हे लॉबिंग असं बोललं जातंय, असं म्हटलं जातंय की उभाठा सेनेमध्ये आता 3 वेगळे गट निर्माण झालेले आहेत. एक अर्थातच आदित्य ठाकरे यांचा, ज्यांना त्यांची नवीन टीम उभी करायची आहे. एक अर्थातच ज्यांनी राज्यसभेसाठी महाविकास आघाडीतर्फे शरद पवार यांचं नाव सुचवलं होतं आणि ते पण या वेळेला, अशा वेळेला की जेव्हा आदित्य ठाकरे यांनी ठाकरे घराण्याचे वारस म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं त्या आदित्य ठाकरे यांनी ही सीट आमची आहे, ही सीट उभाठा सेनेची आहे असं म्हटल्यानंतर आक्रमक खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांचं नाव सुचवलं होतं. त्यांनी एक लॉबिंगचा त्यांचा एक गट वेगळा आहे असं म्हटलं जातं. आणि काही जण असं म्हणतायत की उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा मानणारा किंवा यांच्या सपोर्टला असणारा एक आणखीन तिसरा वेगळा गट आहे. अर्थातच तो पदाधिकाऱ्यांचा आहे, तो उभाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा आहे. मी मगाशी म्हटलो आहे त्याप्रमाणे आदित्य ठाकरेंना सपोर्ट करणारे वेगळे आहेत, आक्रमक खासदार संजय राऊत यांना सपोर्ट करणारे वेगळे आहेत आणि उद्धव ठाकरे यांचा वेगळा गट किंवा त्यांच्या भूमिकेला सपोर्ट करणारे वेगळे आहेत. अर्थातच या गटाचं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेऊन आदित्य ठाकरे यांना राज्यभर दौरे करायला आता पाठवणं अत्यंत आवश्यकता निर्माण झालेली आहे. ती उभाठा सेनेच्या संघटनेच्या दृष्टीने देखील आहे, पक्षाच्या दृष्टीने देखील आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावरती ज्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे, ज्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे, त्यांना एक उत्तर देण्यासाठी, त्यांना एक खणखणीत जबाब देण्यासाठी म्हणून आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या टीमबरोबर, त्यांना जी टीम हवी आहे, म्हणजे युवा सेनेची टीम मी म्हणत नाही आहे, त्यांची जी टीम उभाठा गटामध्ये सक्रिय आहे, काही आमदारांची, काही खासदारांची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पदाधिकाऱ्यांची, त्यांना घेऊन आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रभर दौरे करावेत. त्यांना महाराष्ट्रभर दौऱ्यासाठी बाहेर पाठवावं आणि त्याच्यासाठी पुढाकार पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी घ्यावा असा म्हणणारा एक गट अत्यंत प्रबळपणे मोठा आहे. आणि त्याचं आता त्यांनी घेतलेला निर्णय किंवा त्यांनी केलेली विनंती, त्यांनी केलेला अर्जाव याच्याकडे उद्धव ठाकरे कशा प्रकारे बघतात हे बघणं आपल्या दृष्टीने देखील इंटरेस्टिंग ठरणार आहे. याचं कारण असं आहे मित्रांनो, कारण जर काही गटबाजी वाढली तर नेतृत्वाला निर्णय घेणं अत्यंत कठीण होऊन बसणार आहे. आणि जर लवकरात लवकर काही निर्णय घेतले गेले नाहीत तर पक्षावरती, संघटनेवरती, उभाठा सेनेवरती आणि अर्थातच पर्यायाने जर का महाविकास आघाडी टिकलीच, मी टिकलीच तर म्हणतोय, हे लक्षात घ्या तुम्ही, तर त्याच्यावरती देखील मोठा परिणाम होऊ शकणार आहे. आणि अर्थातच आता हे सगळं डिपेंड आहे, आता हे सगळं अवलंबून आहे ते पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे कुठला निर्णय घेतात, ते परिस्थिती कशी हँडल करतात, ते या परिस्थितीला कसे सामोरे जातात
आणि पुढचे निर्णय काय घेतले जातात आणि ते किती गतीने कुठल्या प्रमाणावरती तातडीने घेतले जातात याच्यावरती हे सगळ्या गोष्टी अवलंबून राहणार आहेत. पण आणि हा पण अत्यंत महत्त्वाचा आहे, एक मोठा प्रश्न जो निर्माण झालेला आहे तो प्रश्न नाहीतर असाच शिल्लक राहणार आहे आणि तो आहे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावरती उभं केलेलं प्रश्नचिन्ह. ते प्रश्नचिन्ह जाणून बुजून मुद्दामून एका गटाने उभं केलेलं आहे का? ते उभं करण्यामागे कोणाची फूस आहे का? आदित्य ठाकरे राज्यभर दौरे करत नाहीत, त्यांचं पक्ष संघटनेकडे लक्ष नाही, हे बोलायला लावणाऱ्या खासदारांचा बोलविता धनी कोण आहे हे याच्यामधनं आपल्याला याच्या पुढे जे निर्णय घेतले जातील त्या निर्णयामधनं आपल्याला कळणार आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, येणारा काळ जरी निवडणुका या 2029 मध्ये असणार आहेत तरी देखील शिवसेना उबाठा गटाच्या दृष्टीने, महाविकास आघाडीच्या दृष्टीने आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या दृष्टीने हा येणारा काळ अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत बिकट ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, उबाठा सेनेमध्ये खरोखर गटबाजी आहे का? जर ही गटबाजी असेल तर या गटबाजीला कोण खतपाणी घालतंय? आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावरती जे प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे ते प्रश्नचिन्ह किंवा आदित्य ठाकरे यांच्याबद्दल जे आक्षेप घेतले जात आहेत ते आक्षेप योग्य आहेत का? आपलं मत तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तुमचे सर्व कमेंट मी वाचत असतो. तुमच्या सर्व कमेंटना उत्तर देण्याचा देखील मी प्रामाणिक प्रयत्न करत असतो. या आणि अशाच प्रकारच्या पॉलिटिकल ॲनालिसिससाठी, महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय अपडेटसाठी ऑफिशियल अजय निकतेला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.